महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 3712 पदांसाठी परमनंट पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, जी की स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत CHSL म्हणजे 10+2 लेवलची एक्झाम आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे. तुम्ही जर SC ST PWD कॅन्डिडेट आहात तर फक्त ₹0 फीज आहे. वुमेन कॅन्डिडेटला देखील ₹0 फीज ठेवण्यात आलेली आहे आणि ओपन OBC कॅन्डिडेटला फक्त ₹100 फीज ठेवण्यात आलेली आहे. ही जी पदं भरली जात आहेत 3712 या पदांसाठी मित्रांनो तुमची मराठीमधून एक्झाम घेतली जाणार आहे. पाहू शकता यामध्ये मित्रांनो तुम्हाला लोकल लँग्वेज सिलेक्ट करण्याचं देखील ऑप्शन आहे. मराठीमधून तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यासाठी तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकतात. आणि याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं आपण, लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ह्या पोस्ट आहेत आणि डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी फक्त 12वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही जर 12वीमध्ये अपियर आहात, आता सध्या एक्झाम देत आहे, तर 1/8/2024 पूर्वी तुमची 12वी देखील कंप्लीट करायला पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. म्हणजे फक्त 12वी पासवरती ह्या सर्व पदांची पदभरती केली जाते. याच्यासाठी मित्रांनो ही जी रिक्रुटमेंट निघालेली आहे यासाठी तुम्हाला 7 मे 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. जून-जुलैमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर ही 10+2 ची CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2024ची नवीन जाहिरात आजच या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तुमची ही परीक्षा घेतली जाते. TCS मार्फत तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तुमचं जॉब पोस्टिंग ऑल इंडियामध्ये असतं, ज्यामध्ये मित्रांनो वेरियस मिनिस्ट्रीज आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणारे जे पण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत किंवा स्टॅट्युटरी बॉडीज आहेत त्या ठिकाणी मित्रांनो त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. जसं की लोअर डिव्हिजन क्लार्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी पेमेंट बघितला तर 19,900 ते 63,200 इतका पेमेंट आहे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरला 25,500 ते 81,100 इतका पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्हाला भत्ते असणार आहेत. त्यानंतर तुमचं एज लिमिट जर पाहिलं 18 ते 27 वर्षे या ठिकाणी एज लिमिट जी आहे या ठिकाणी ओपन कॅन्डिडेटसाठी आहे आणि बाकी कॅन्डिडेट्ससाठी जसं की SC STला 5 वर्षी सूट आहे, OBCला 3 वर्षापर्यंत सूट आहे, PWDला 10 ते 15 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो ही जी पदं भरली जात आहेत याचं एक्झाम सेंटर देखील महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटणार आहे, ज्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या सिटीजमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. या पदांसाठी तुमची परीक्षा जी आहे ऑनलाईन होणार आहे. टायर 1 आणि टायर 2. टायर 1मध्ये देखील तुमची मराठीमधून परीक्षा असणार आहे आणि टायर 2मध्ये देखील मराठीमधून पेपर होईल. टायर 1मध्ये जर बघितलं इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस याच्यावरती तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्काला या ठिकाणी विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंग मात्र याच्यामध्ये असेल 0.50. टायर 2मध्ये जर आपण गेलात, टायर 2मध्ये देखील मराठीमधून आणि ऑब्जेक्टिव्ह बेसच पेपर असणार आहे, ज्यामध्ये पहा सेक्शन 1मध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स, सेक्शन 2मध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि सेक्शन 3मध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे. टायपिंग सर्टिफिकेटची इथं गरज नाही. तुमची ही देखील परीक्षा जी आहे मराठीमधूनच घेतली जाणार आहे. फक्त टायपिंग टेस्ट तुम्हाला इंग्लिश हिंदीमध्ये द्यावी लागेल, म्हणजे तुमच्यावरती आहे इंग्लिशमधून द्यायचं की हिंदीमधून द्यायचं ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या 2 टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतर ते सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन तुम्हाला येणार आहे. तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेली ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तिथून आल्यानंतर किंवा ssc.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर अप्लायवरती क्लिक करायचं आहे. इथं पहा हे ऑप्शन आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 2024. इथे अप्लायवरती क्लिक करून तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकतात. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.